जय शिवराय. स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काही सॉरी, मी खूप दिवसापासून ब्लॉग वगैरे टाकला नाही, कारण मी कुठं गेली पण नाही आणि काही कार्यक्रम पण नव्हता आणि घरी पण काही केलं नाही. तर आज दिदी आली आहे माझ्या गावावरनं. तेव्हा बघा मे महिन्यात लग्न झालं होतं, तिच्याच लग्नाचा शेवटचा ब्लॉग होता. त्याच्यानंतर मी काही ब्लॉग वगैरे टाकला नाही आणि आता ब्लॉग टाकते. ती आली आहे म्हणून आम्ही लोक चाललो आहे फिरायला, दिदी मी आणि ती. तर तुम्हाला दाखवतो. मी दिदी आणि नंदिनी दिदी आम्ही तिघी जण चाललो आहेत बहिणीना शिव मंदिरला चाललो आहो अंबरनाथच्या. तर आता घरून तर निघालो आहे, पण आता इथून म्हणजे रिक्षा स्टँडकडे जाऊ, रिक्षा वगैरे करू. तर तुम्हाला दाखवलं आता रिक्षा इथं. लोक बघा आता मंदिराच्या बाहेर पोहोचलो आहे ऑटोमध्ये. पण येतोय टायमावरती खूप. ते बघा आम्ही लोक भिजतो पण आहे. छत्री आणली पण जवळचे मंदिर म्हणून काय छत्री. तर इथे चप्पल वगैरे काढायचं स्टँड आहे. फायनली आता मंदिराच्या बाहेर पोहोचलो आणि पाऊस पण खूप येतोय. तर हे बघा सगळं तुम्हाला आता मंदिर दाखवतो. तर हे अंबरनाथचं शिव मंदिर आहे. आम्ही लोक तिथं आले. पाऊस पण बघा किती येतोय. हे बघा माझ्या दोघी बहिणी. दिदा इथं बघा दोघी पण किती सुंदर दिसतात. भरपूर येतोय आणि आम्ही लोक भिजतो पण. हे बघा मंदिरात पोहोचलोय पण अजून दर्शनाला गेलो नाही. चाललोच जस्ट. तर चला बघा आम्ही लोक मंदिरात पोहोचलोय फायनली. तर हे बघा हे नंदी बाबा. तर काही शक्यतो ना आतमध्ये मोबाईल अलाउड नसेल, तरी पण जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मी घेऊन जाते. ए थांबा. चला तर काहीच आतमध्ये ना काही शूट वगैरे करू दिलं नाही, कारण की मोबाईल नव्हता अलाउड म्हणून मी शूट वगैरे काय केलं नाही. तर आता तुम्हाला त्याला बाहेर जाऊ नका. पाऊस खूप येतोय. तर आम्ही लोक दर्शन वगैरे केलं पण शूट नाही केलं. पाऊस येतोय खूप. शूट वगैरे केलं, फोटो वगैरे पण काढला. ते लोक बघा कसे पावसात छत्री घेऊन जाणे गोल गोल फिरताय आणि मी तर पूर्ण भिजली. ते आता भिजायचं ते म्हटलं आलोय मंदिरात. तर दर्शन वगैरे तर झालं आमचं चांगलं, पण शूट वगैरे मी केलं नाही कारण की मोबाईल अलाउड नव्हता म्हणून. तर लोकांची मस्ती चालू आहे आणि माझं शूट करणं चालू आहे. लकी होते हैं वो लोग जिनकी जिंदगी में बहन होती है, और बहुत ज्यादा लकी होते हैं वो लोग. खूप पाऊस येतोय बघा. ते लोक आम्ही छोटे छोटे देवांचं दर्शन केलं. तर काहीच हे बघा इथं ना केदारनाथ आहे. खूप मज्जा येते इथं शिव मंदिरला आणि वरतून ना टायमावरती पाऊस पण येतोय त्याच्यामुळे. तर पाऊस पाऊस. ते दोघी जणी भिजणार नव्हत्या तरी पण भिजल्या शेवटी माझ्यामुळे. चला
नंतर तिथे मी या घोड्यावर बसून फोटो काढला होता, लहान होती तेव्हा मामा घेऊन आले आम्हाला. फोटो नाही निकालना है. वगैरे झालं आणि आता मी चाललो आहे घरी. तर चला मग तुम्हाला दाखवते घरी. त्या लोकांना पत्राखाली उभा असून पण पाऊस लागतो तरी पण छत्री घेतात. इथंच आहे मंदिराच्या बाहेर आणि आम्ही लोकांनी ना हत्ती घेतले. बघू हत्ती, हे बघा. थांब, राहू दे. हे 2 हत्ती घेतले मोठेवाले. चल लवकर. माझं तर जास्त घ्यायला जाईल, तिचा बी तुझ्यासारखाच आहे. तर आम्ही मंदिरात आल्यावरती पाणीपुरी खातो तेव्हा घ्यायला थांबलो थोडा मम्मीसाठी. पावसामुळे कॅमेरा ब्लर होतो डायरेक्ट. आता मंचुरियन वगैरे घेतले. मग गणपतीचं मंदिर तिथं पण गेलो पाया पडायला. घरात आणि दीदीने जे हात घरात पोचले, फिरून वगैरे सर्व झाले आहे. आणि दीदीने जे हात आणला ते मम्मीला दाखवते. मी भिजली खूप. तर मग कपडे चेंज केले. तर काही दिवस होता माझा आज शिवमंदिरचा ब्लॉग. तर नवीन ब्लॉग बघण्यासाठी वेट करा. तर दीदी आली आहे तर मी अजून कुठेतरी जाईल, तो पण ब्लॉग नाही. तर चला मग बाय बाय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओसाठी वेट करा. बाय बाय.